त्याचा आवरण झाले. राधाला काल युनिफॉर्म भेटला शनिवारी, तर आज घातला राधाने. आज छान दिसतोय का कमेंट करून नक्की सांगा. झालं का आवरून राधा? हां वाजल्या गुरं बांधली आता इकडे सगळी माळावर आणून. दिवस उगून भरपूर लांब गेला, आता ऊन चांगलं चटकायला लागले. चला आता गुरं बांधून जाती. कपडे धुवायचे ते अजून. मुलांचं आवरून ठेवलं शाळेचं. बसले ते वाट बघत बसची. मुलांची बस गेली आता आणि गुरं पाणी लावून घेते आता. आणि त्यांच्या जागा पण बदलते. गवताच्या खाल्लेल्या सकाळी बांधलेलं तिथलं सगळं खाल्लंय गुरांनी. पाणी दावून आता वरच्या तुकड्यात बांधून घेते. ऊन भरपूर असल्यामुळं पाणी भरपूर प्यायला लागले. ते 11 वाजल्या. गुरं सगळी बांधली पाणी दावून. जागा बदलली गुरांची. आणि आज तर 11 वाजताच आभाळ आले. हे बघा काळभंगार असं आभाळ आलंय आज तर. 2 दोऱ्या राहिल्या त्या बांधायच्या आणि 2-3 आकणं राहिली ती तेवढी बांधायची. आज 2 दोऱ्या ओढायच्या, त्या फाउंडेशन करायचं त्याचं अजून आणि बांधून घ्यायचंय. चिमण्यांची घरटी बघा आज पण तिथंच आहे. ती तेवढीच आहे. ती चिमण्या येऊन बसते. ते आभाळ भरपूर आले. चला जाऊया आता माळावर वरच्या कडाला. 12:30 वाजल्या आणि सगळी अर्ध सगळं पूर्ण करून झालंय. आता फक्त राहिले तर 2 वळी. 2 वळीला फाउंडेशन करायचं आणि 2 वळी बांधून घ्यायच्या. तर मध्ये झालं ह्यांचं आता फवारून घ्यायचं. तर आता फवारून घ्यायचं आहे. नळी वडत चालली. नळी घेऊन जायचं आणि फवारायला सुरुवात करायची. औषध करते ते तोपर्यंत त्यांनी. आणि आता फवारून घेतो आता आम्ही. आभाळ पण आलंय भरपूर. चला तरी पण घेऊया आता फवारून. सुरुवात केली आता फवारायला. फवारून झालं आणि आता फाउंडेशनला सुरुवात केली करायला. ओढून झाले ते आता बांधायला सुरुवात करायची. 3 वाजले ते आणि जेवण करून आलो घरनं. आता सुरुवात करायची. राहिलेल्या 2 वळी त्याला बांधायला. चला बांधून घेऊ आता. बांधायला सुरुवात करायची. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण गाठ कशी देणार आहे ते टमाट्याच्या फांद्याला. तर हे अशी गाठ तयार करायची हातावर हे असं. आणि ह्यातनं हे हा फटा असा कवळ्या फट्याला धरायचं नाही. हे अशा फट्याला धरायचं. जिथं निबर फटा लागतो तिथे धरायचं आणि असं गाठ बांधायची. अशी गाठ बांधली की इथं थोडंसं ढिल्लं राहतं. आपल्याला फटाची वाढ होती. आणि हे असं वर बांधून घ्यायचं ताराला. हे बघा हे असं ताराला बांधून घ्यायचं म्हणजे फटा खाली निसटत नाही. तर चला बांधून घेऊया आता. हा वेस कोण तिकडे मग बाल्या टोक 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 टमाट्यात पडलं बघ. राधा का ग? तर इकडं दिवस मावळायला लागलाय हळूहळू. आणि आपली दुपारनं 5 धरलेली एक त्याची 8-9 आकणं झाली. आणि आता 6 आकणं राहिली ती बांधायची. तर इकडं बघा आभाळ आलंय भरपूर पण पाऊस काय पड नाही. मुलं आली ती आत्ताच आणि घरी गेली. आता बास करायचं. जाताना गुरं घेऊन जायचं आपल्याला. 6 आकणं आली ती. टमाटा आपला कसा आलाय ते कमेंट करून नक्की सांगा.
बांधून घेतल्यावर सगळा टमाटा किती छान दिसतोय. गवत आलंय टमाट्यातनं. तर आता आणि गुरं घरीच पाणी दावली, आज माळावर दावली नाही ती. गाई इकडं बांधली धार काढण्यासाठी. आता गुरं सगळी पाणी दावून झाली, ती एक म्हैस राहिली पाणी दावायची. आणली पाणी दावली आणि धार काढली. तुम्ही काढली हो, मी नाही. तुम्ही आता कुठे झाला लिंबाचा पाला कशाला नाही लागला हो? हा 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 राहत नाही तर का? होय, म्हणून लिंबाचा पाला टाकता का आता? शेड मधलं सगळं साफ केलंय काय? शेड मधलं सगळं साफ केलंय? हा होय, शर्टांसाठी. होय, तर इथं लिंबाचा पाला काढलाय आता. इथं भरपूर काढलाय लिंबाचा पाला. आता नेऊन टाकायचं त्या जाळामध्ये. बाद झाला, फोन येतोय तुम्हाला. आता सगळं गोळा करून घेतलं यांनी. आता पोरं पण सगळी हे ती जाळापाशी थांबली. ती टाकलं आता त्याच्यावर. चांगला दूर होते, आता चांगला दूर झाला. तर सगळी लेकरांनी घाण काढली त्याच्यातली, तिकडे टाकली चिपाड होती. ए जाळापासून बाजूला सरकारा. दूर केलाय चांगला आता मच्छरांसाठी. तर असं जवळच आमची खोली आहे, त्याच्यामुळे मच्छर चावत होत्या. शर्टांची पण कशासाठी जाळ केलाय रे? मच्छर चावत. होय, चला बाहेर बाहेर सगळेजण. लिंबाचा फटा टाकला आता, चांगला दूर होते. काय दाखवायला आणतोय? तर बापूची आज काय टेस्ट झाली, इंग्लिशची टेस्ट झाली आणि त्याला टीचरांनी व्हेरी गुड शेरा दिलाय आणि 20 पैकी 20 मार्क्स पडले त्याला. चांगले मार्क पडलेत बापू. चल, 13 पडले. हा, ईव्हीएसची का ही? ईव्हीएसची 20 पैकी 13 पडले ती. चल, आता आहे ना तुला इंग्लिशची आहे का ही टेस्ट? अजून एकदा लिहायची. जा अभ्यास कर तेवढा. 2 टाइम लिहायची बापू. मी वैरण टाकून घेते आता. तर गुरांना आता वैरण टाकून घेते मी.
वासरू पेस्तोपर्यंत गई तिकडे बांध तिकडल्या दावणीला तिथं पण वैरण टाकली आणि सगळ्याला वैरण टाकून झाली आता. तर इथं बघा पंप चार्जिंग नव्हता, पंप चार्जिंग लावला आणि आता फावरून घ्यायला लागते ते माळवं बॅटरी लावून. काय फवारताय वा? मिरची आकडली त्याच्यामुळे फवारताय काय व्हायरसवरच? बरं चालू आहे. मी शेंगा फोडून घेते. मी परत जेवायचं नाही का तुम्हाला? हा थोडं चला जेवायला उठा मग. तर जेवण कराय बसलो आता. जेवणामध्ये बेसन चपाती झणझणीत झाले वाटतं बेसन